पावसाची खरी सुरुवात झाली। जून महिना येलो, जून महिन्यानंतर मिरग, पण ह्या वर्षी मिरग 8 तारखे किलो। त्यांच्या अनुभवाप्रमाणे जर पहिला म्हणणं होता तर असा होता 8 तारखेक मिरग इलो म्हणजे ह्या वेळेस आटवणार। साधारणतः वातावरण निर्मिती केल्यानसा पावसान सगळे काळे ढग आपल्या डोक्यावरत सड्यावरना ह्या अख्खा येणारा पाणी रस्त्यावर पार गर्दी केल्यानसा आणि रस्ते धुवून काढले सगळे। आणि आपलो निसर्गाच्या सानिध्यात अजूनपर्यंत अगदी मोकळो श्वास घेताना आपल्याला जाणवता। चला पुढे जाऊया। नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, यावर्षी मिरग जो इलो ना तो मिरग इलो 8 तारखेक आणि त्याच्याप्रमाणे बऱ्याच लोकांचे डाऊट्स होते। बरेच लोकांचे बोललो तर आपले जे शेतकरी म्हणजे बळीराजा जो कष्टकरी एवढं कष्ट करून धान्य पिकवता, शेतात भाजीपाला पिकवता, तर तोच आपलो कष्टकरी म्हणजेच शेतकरी। तर ह्यो जगाचो पोशिंदो असणारो पावसात ह्या टेन्शन म्हणजे पावसाच्या टेन्शननेच अर्धो अधिक जीव त्याचो टांगणीक लागतो। पेरलेला धान्य उगवत का नाही, पाऊस पडलो तर मरात किंवा अशा काय असते। त्याच्यातच पावसान सुखावल्यान म्हणजेच पावसान रेग्युलर जी रोजच्या प्रमाणे हजेरी लावल्यान त्यांनी तो थोडं सुकावलो असा। बघूया पुढे काय कसं असा तो। ह्यो प्रयत्न जर आवडलो तो पुन्हा सांगते लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असेल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा। चला मित्रांनो बघूया आता आपण ज्या ठिकाणी असाव ते ओमकारच्या घरी येला असा। तर हे असा ओमकारचं घर आणि ओमकारच्या घराच्या बाहेर तुळस वृंदावन असा। चला दाखवते तुमचं तिथं। पावसाची खरी सुरुवात झाली। जून महिना येलो, जून महिन्यानंतर मिरग, पण ह्या वर्षी मिरग 8 तारखे किलो। 8 तारखेक मिरग इलो तर लोकांचा सगळ्यात पहिला म्हणणं जे होता म्हणजेच आपले आधीचे जे जुने माणसं आहेत ना, वयस्कर, त्यांच्या अंदाजाप्रमाणे त्यांच्या अनुभवाप्रमाणे जर पहिला म्हणणं होता तर असा होता 8 तारखेक मिरग इलो म्हणजे ह्या वेळेस आटवणार म्हणजेच पाऊस कमी पडणार असं त्यांचा अंदाज। पण मग तरी देखील पावसान हजेरी जी लावल्या ना ह्या हजेरीन बळीराजा सुखावतलो। कष्टकरी जो आपलो बळीराजा असा म्हणजेच शेतकरी जो कोकणातलो असा त्यांनी भात पेरून आत्ता जवळजवळ 10 दिवस झाले असते। मध्ये 2-4 दिवस पाऊसच नव्हतो, तर त्याने साधारणतः संभ्रम निर्माण झालो की ह्यो पाऊस नक्की कसो असतलो। 8 तारखेक मिरग इलो तो आठवणार तर नाही, किंवा बिना पावसाचं तरव जो पेरलेलो आ तो मरणार तर नाही, असे सगळे संभ्रम होते। पण नशीब पाऊस इलो, रेग्युलर सुरुवात झाली म्हणजे रोजच्या प्रमाणे दरवर्षीप्रमाणे पावसांची सुरुवात केला ना सगळीकडे हिरवळ असं। बघूया पुढे काय असं। साधारणतः वातावरण निर्मिती केल्यानसा पावसान सगळे काळे ढग आपल्या डोक्यावरत पाणी बऱ्यापैकी चांगला असा वाहता। ह्या सड्यावरचा पाणी सगळा वाहून मग खाली जाता। पुढे गेल्यावरती ता पण दाखवत आहे सड्यावरना ह्या अख्खा येणारा पाणी रस्त्यावर पार गर्दी केल्यानसा आणि रस्ते धुवून काढले सगळे। हे बघा, ह्या असाच वाहत आता खाली वाळींका जाणार। पण जिकडे तिकडे हिरवळ झाली आणि मन तृप्त होतं। ही हिरवळ बघून ह्या हिरव्या गार वातावरणात निसर्ग अगदी खुलून दिसता। कोकण ही आपलो निसर्गाच्या सानिध्यात अजूनपर्यंत अगदी मोकळो श्वास घेताना आपल्याला जाणवता। चला पुढे जाऊ।